आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। अन्न परवाना नसेल तर कारवाई होणार। अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत नोंदणी आणि परवाना घेणं बंधनकारक। आरोग्याची काळजी घेण्याचे एफडीएचे आवाहन। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या इमारती आणि भूखंडाचा भाडेपट्टा करार आता ऑनलाईन होणार, तर म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांचे आदेश। मुंबईमध्ये निधीअभावी 32 रेल्वे स्थानकांची कामं अद्यापही कागदावरच। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर स्थानकांच्या विकास आणि नव्या स्थानकांसाठी निधीची पूर्तता नाहीच। भायखळा पुलाच्या कामाला आता वेग, तर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास यामुळे मदत होणार। पूल ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार। कल्याण डोंबिवलीमध्ये मालमत्ता कर थकवल्यामुळे महापालिकेची कारवाई। 1,26,00,000चा कर थकवणाऱ्या मेहक सोसायटीमधील 17 व्यापारी गाळ्यांना टाळं ठोकत पालिकेनं केलं सील। मुंबईतील महावितरणच्या डीपी, उपकेंद्र आणि कार्यालयांची स्वच्छता, झाडांच्या फांद्याही हटवल्या। मुंबईला अखंडित वीज पुरवठा यामुळे होण्यास मदत होणार। सागरी जलवाहतुकीला चालना देण्यासाठी आता राज्यातील 11 जेट्टींसाठी 100 कोटींचा निधी प्राप्त। केंद्राच्या सागरमाला योजनेअंतर्गत जलवाहतुकीला मिळणार प्रोत्साहन। मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूटचे बंद असलेले प्रकल्प लवकरच सुरू होणार। पोलिओ प्रतिबंधात्मक लस, सर्पदंश, विंचूदंश लस बनवणारे प्रकल्प अद्ययावत होणार। दुधात भेसळ केल्याचे आढळल्यास आता संबंधित दुकानाचे अथवा कारखान्याचे लायसन्स रद्द करा। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आदेश।